मंडळी, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना थोडंसं ऐकायला त्रास होतोय, थोडं कमी ऐकायला येतंय, पण कानाचं मशीन पण लावत नाहीये. मग बऱ्याचदा असं होतं की बोलताना आपल्याला अडचण येतात. समोरचा काय बोलतोय ते आपल्याला ऐकायला येत नाही. अनेकदा त्यातून गैरसमज होतात. तर या सगळ्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये एक असं स्मार्ट फीचर आहे, ज्याने तुमच्या कानाला अतिशय स्पष्ट ऐकायला येऊ शकतं. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायच्या, त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, झालंय असं खरं तर की काही वर्षांपूर्वी चष्मा लावला की लोक बोलायचे, अरे तुला चष्मा लागला. आता आजकाल तसं आपल्या कानाच्या मशीन बाबत होत आहे. कानाचं मशीन तेवढं नॉर्मल नाही झालंय जितका चष्मा आपल्याला नॉर्मल झालेला आहे. आता डोळ्यात दिसत नाही तर अगदी सरसकट सगळेच आपण चष्मा वापरतो. मग तो नंबरचा असेल किंवा असाच सहज आपण चष्मा वापरतो. सो इतकं हे आता स्टाईल स्टेटमेंट सुद्धा झालेलं आहे. पण मंडळी, कानाला जर ऐकू येत नसेल तर कानाला मशीन लावावं लागेल. मग डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊन आपल्याला आपल्या गरजेनुसार ते मशीन आपल्याला खरेदी करावं लागतं. पण बऱ्याचदा असं होतं की तितकी गरज नसते, तितका मोठा प्रॉब्लेम नसतो किंवा मशीन लावायचंच नाहीये, जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो. अशा केसमध्ये आपण काय करणार, तर आपल्या स्मार्टफोनमध्ये असं एक फीचर आहे ज्याने तुमचा मोबाईल तुमच्यासाठी ऐकण्याचं काम करेल आणि तोच मेसेज तुमच्या कानामध्ये पोहोचवेल. तर हे सगळं कसं होतंय आपण बघूया. सगळ्यात आधी आपण अँड्रॉइड बद्दल बोलूया आणि ऍपल बद्दल पण आपण बोलणार, कारण दोन्ही फोनमध्ये हे फीचर आपल्याला बघायला मिळते. अँड्रॉइडमध्ये जर आपल्याला हे फीचर हवं असेल तर यामध्ये आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आणि त्यामध्ये साऊंड अँप्लिफायर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. अर्थात हे गुगलने स्वतः तयार केलेलं ऍप्लिकेशन आहे, त्यामुळे अगदी सेफ आहे. तुम्ही हे डाउनलोड करू शकता. त्याच्या गरजेच्या परमिशन्स त्याला द्या आणि ते ऍप्लिकेशन ओपन करून आपल्याला आपला जो इयरफोन आहे, मग तो वायर्ड असेल किंवा ब्ल्यूटूथ असेल, कोणताही इयरफोन आपल्याला त्याला कनेक्ट करायचा आहे. यानंतर तो मोबाईल ज्या ठिकाणी काही लोक बोलतायत किंवा समजा आपल्याला टीव्ही बघतोय, तर अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये त्या ठिकाणी हा फोन ठेवला आणि जर तुम्ही ब्ल्यूटूथ रेंजमध्ये जितके असाल तिथपर्यंत तुम्हाला हा सगळा आवाज ऐकायला येईल. म्हणजे समजा हा जर माझा फोन आहे, हा मी समोर इथे तुमच्या समोर ठेवलेला आहे, तर या फोनच्या जो रिसिव्हर आहे त्याच्या आजूबाजूला जे काही आवाज आहेत ते सगळे यामध्ये रेकॉर्ड होतील आणि इयरफोनवरती मला ऐकायला येतील. त्यामुळे ऐकण्याची जी अडचण आहे, थोडासा कमी ऐकायला येतं, तर अशा वेळेला ही गोष्ट आपल्याला खरंच उपयोगी पडू शकते. तर बऱ्याचदा असं होतं ना की आपण एखाद्या ग्रुपमध्ये असतो, 4 लोक बोलतायत, पण आपल्याला थोडंसं कमी ऐकायला येत नसेल तर आपण रिस्पॉन्ड पण नाही करू शकत. थोडासा आत्मविश्वास आपला कमी होतो की अरे मला ऐकायला नाही येत आहे, मी तर काय बोलणार, मी चुकीचं जर काय ऐकलं, सेल्फ डाऊट यामध्ये तयार होतो. या सगळ्यासाठी खरं तर तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे. आता 4 चौघांच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही बोलत असाल तर हा फोन जस्ट तुम्हाला समोर हातात पकडायचा आहे आणि आजूबाजूचे जे काही लोक बोलतात ते सगळे यामध्ये येईल आणि तुम्हाला ब्ल्यूटूथ इयरफोनवरती सगळं ऐकायला येईल. वायर्ड इयरफोनला पण चालेल, पण ब्ल्यूटूथ वापरणं जास्त सोयीचं आहे, कारण तुम्ही जास्त डिस्टन्स हा फोन तुम्ही नेऊ शकता. सेम अशी जर केस असेल तर आपण समजा टीव्ही बघतोय सगळेजण. आता ज्या व्यक्तीला थोडंसं कमी ऐकायला येतंय तर त्या माणसाचा आग्रह असतो की थोडा आवाज वाढव ना टीव्हीचा. दरवेळेला हे सगळ्यांना सहन नाही होत. तो लाऊड जो आवाज आहे तर तो सगळ्यांना सहन नाही होत. अशा वेळेला काय करावं, तर हा फोन जो आहे तो इयरफोन कनेक्ट केल्यानंतर तो टीव्ही जवळ ठेवायचा आहे. त्यामुळे कमी जरी आवाज ठेवला तरी सुद्धा याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येणं सोपं होतं. हे झालं अँड्रॉइडचं. सेम आपल्याला आयफोनसाठी सुद्धा हा ऑप्शन बघायला मिळतो, फक्त यामध्ये नाव थोडंसं वेगळं आहे. यामध्ये लाईव्ह लिसन नावाचं तुम्हाला ऑप्शन ऑन करायचं आहे. तुम्हाला सेटिंगमध्ये गेल्यानंतर लाईव्ह लिसन तुम्हाला बघायला मिळेल. ते ऑन केल्यानंतर तुमचा ॲपल एअरपॉड्स असेल किंवा बीट्स असेल, कोणताही या दोन्हीपैकी कोणताही जर तुम्ही त्याला कनेक्ट केलात तर तुम्हाला ऐकू येणं खूप सोपं होऊ शकतं. इथे सुद्धा सेम अँड्रॉइड सारखंच फोनच्या माध्यमातूनच आवाज हा रिसिव्हरमध्ये येईल आणि त्यातून तुमच्या कानामध्ये ऐकायला जाईल. त्यामुळे ॲपल असेल किंवा अँड्रॉइड दोन्हीसाठी हे फीचर आहे. आणि खरं तर ना काय आहे, हा आपला स्मार्टफोन आहे ना, आपण याला स्मार्टली वापरतच नाहीये. असे बरेच फीचर्स यामध्ये आहेत ज्याची वेळोवेळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत असतो. त्यासाठी आजचा हा खास विषय आपण घेतलेला आहे. दरम्यान हे सगळं करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची आहे. आता यामध्ये असं आहे ना की ह्या रिसिव्हरला नाही कळत आहे की तुमच्या कानात किती आवाज पाठवायचा आहे. त्यामुळे याच्या शेजारी जर लाऊड नॉईस असेल तर तुमच्या कानात सुद्धा तितकाच लाऊड जाणार आहे. आता बाहेर मोठे स्पीकर्स लागले असतील, थिएटरमध्ये गेला असाल जिथे आवाज थोडा मोठा आहे, तर या ॲम्प्लिफायरमध्ये जाऊन तुम्हाला त्याचा जो आवाज आहे तो थोडासा कमी करावा लागेल. नाही तर अचानक जर मोठा आवाज कानामध्ये आला तर तुम्हाला कानाला आणखीन त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही एक काळजी यामध्ये घ्यायची. अर्थात या गोष्टींचे बाकी सुद्धा फायदे आहेत. या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण मीडिया जर ऐकतोय, आपण मल्टीमीडिया जर काही व्हिडिओ बघत असू तर त्याचे सुद्धा सेटिंग्स यामध्ये आहेत, पण ते तितके उपयोगी नसावेत जितका आत्ता मी जो फीचर सांगतो तो तुम्हाला ऐकण्यासाठी उपयोगाला येईल. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या गोष्टीचा वापर आपल्याला चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे. म्हणजे हे फीचर आपल्याला चांगल्यासाठी का वापरायचं आहे? कुठेतरी फोन ठेवून कोणाचा तरी ऐकण्यासाठी चुकीचा वापर याचा करायचा नाहीये. त्यामुळे खरंच ऐकायला येत नसेल अशा लोकांसाठी हे फीचर अतिशय उपयोगी ठरू शकतं. यामध्ये आणखीन एक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की यामध्ये सुद्धा फार आवाज ठेवून आपण ऐकायचं नाहीये. कारण बऱ्याचदा असं होणार आहे की तुम्हाला कानाला त्याचा परत त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितका गरजेचा आहे तितकाच आवाज यामध्ये तुम्ही ठेवायचा आहे. हे फीचर तुम्हाला माहिती होतं की नव्हतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर माहिती असेल तर त्याचा तुम्ही वापर कुठे आणि कसा केलाय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असाच कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल, असं कोणतं फीचर तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, सोशल मीडियावरती सगळीकडे फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला असे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.